नवी मुंबई महापालिकेचा प्रस्ताव राज्य सरकारनं फेटाळलाय। सेवानिवृत्तीचं वय 58 वरून 60 वर्ष करण्याचा प्रस्ताव फेटाळलाय। नवी मुंबई पालिकेच्या पहिल्या सभेमध्ये प्रस्तावाला मंजुरी दिली होती। महापालिका आयुक्तांनी प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता आणि 4 दिवसात राज्य सरकारने प्रस्ताव फेटाळलाय। आमचे प्रतिनिधी विनय मात्रे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया। विनय, आपण बघतोय खरं तर नवी मुंबई महापालिकेचा प्रस्ताव जो आहे तो राज्य सरकारने फेटाळलाय, काय अधिकचा तपशील आहे? नक्कीच आपण पाहिलं की ज्यावेळी महासभा अस्तित्वात आली त्यानंतर पहिल्याच महासभेमध्ये आणि स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव घेण्यात आला होता सत्ताधारी भाजपकडून, आणि त्यांनी या प्रस्तावामध्ये 58 वर्ष सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष करण्यात यावं असा तो प्रस्ताव होता। आणि हा प्रस्तावावरती त्यांनी या 31 मार्चला मी कोणालाही सेवानिवृत्त करणार नाही असं देखील म्हटलं होतं त्या ठरावामध्ये। मात्र कालच्या 31 तारखेला जे 8 जणांना महापालिका आयुक्तांनी सेवानिवृत्तीचे पत्र दिले, मात्र आज सकाळी जो GR आला आणि त्या GR मधून स्पष्टपणे जो प्रस्ताव मधला प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारकडे पाठवला होता की याबाबत निर्णायक भूमिका राज्य सरकारची असावी म्हणून, आणि त्याला मान्यतेसाठी तो पाठवण्यात आला होता। मात्र राज्य सरकारने नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेचा हा प्रस्ताव फेटाळलेला आहे। म्हणजे यापुढे आता 58 वर्ष हेच सेवानिवृत्त राहणार आहे। आपल्याला माहिती आहे की राज्यभरातल्या आणखीन 6 महानगरपालिकेचे असे प्रस्ताव राज्य सरकारकडे येऊन पडलेले आहेत। त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या या प्रस्तावाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं, राज्य सरकार नक्की काय भूमिका घेत आहेत। मात्र राज्य सरकारने चौथ्याच दिवशी हा प्रस्ताव फेटाळून लावल्यामुळे नक्कीच कर्मचारी आणि अधिकारी वर्गांमध्ये जरी नाराजी असली तरी पण आता एक मात्र नक्कीच आहे की सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये नवी मुंबईमध्ये यामध्ये जी चढाओढ सुरू होती त्यामध्ये आता हा जो पारडं झालाय तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं पारडं जड झालेलं पाहायला मिळतंय। बरोबर, धन्यवाद विनय या सगळ्या माहितीसाठी।